स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं मराठी तेजस्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही स्वारगेटला चाललोय। इथे लहान मुलांचा महोत्सव भरलेला आहे गणेश कला क्रीडा मंच इथे। आणि नेहमीप्रमाणे मी आणि कार्तिक मागे बसलोय। कार्तिक झोपायला लागलेला आहे आणि नैतिक पुढे बसला त्याच्या डॅडी सोबत। कार्तिक रोज दुपारी झोपतो आणि आज त्याला दुपारी झोपला नाही, तो सुट्टीचा दिवस होता आणि त्याच्या डॅडी सोबत तो खूप घरातच खेळत होता आणि गाडीत आला की झोपला तो। कार्तिक इथे झोपलेला आहे, त्याच्यामुळे यांनी चहा गाडीतच आणलेला आहे आणि आम्ही दोघे जण गाडीत चहा पितोय। बोल तू। आपण स्वारगेटला चाललोय ना, तिथे लहान मुलांचा महोत्सव आहे ना, तिथे खेळणी, टॉईज, पुस्तकं, भरपूर काय काय आहे। तुला आवडतं ना सगळं घ्यायला? आणि आम्ही आता इथून पिंपरी मधूनच इथे 4 व्हीलर लावून मेट्रोने जाणार आहे स्वारगेट पर्यंत। पिंपरीमध्ये पोहोचल्यानंतर गाडी आम्ही तिथेच पार्क केली आणि पुढे मेट्रोने जायचं ठरवलेलं, कारण गाडीने जायचं म्हटलं की ट्रॅफिकही खूप असतं आणि तिथे गेल्यानंतर गाडीही कुठे लावायची हाही प्रश्न असतो। मग म्हणून मेट्रोने आपण फास्टही जातो, म्हणून आम्ही मेट्रोने जायचं ठरवलेलं। मेट्रोमध्ये बसल्यानंतर नैतिक आणि कार्तिक मेट्रोच्या विंडोमधून बाहेरचा नजारा मस्त एन्जॉय करत होते। स्वारगेट स्टेशनवर पोहोचलो आणि तिथून थोडेसे पुढे चालत गेलो की पुणे बालपुस्तक जत्रा हा बोर्ड दिसतो। स्वारगेट स्टेशन पासून जवळच होती बालपुस्तक जत्रा, म्हणून आम्ही चालतच आलो इकडे। इथे व्हिडिओमध्ये जो मागं भाषण केलेला आवाज येत आहेत ते कॅबिनेट मिनिस्टर आशिष शेलार आहेत, जे की भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आणि क्रिकेट प्रशासक आहेत। इथे आल्यावर सुरुवातीला आम्हाला मिलिमो स्टॉल भेटलेलं, तिथे लहान मुलांसाठी ड्रॉइंगचं अरेंजमेंट केलेलं होतं। हे पेज इंस्टाग्रामवरही आहे यांचे। ड्रॉइंगसोबत त्यांनी लहान मुलांसाठी हेल्दी स्नॅक्सही ठेवलेले होते। त्यांच्याच पेजवरती जाऊन तुम्ही हे हेल्दी स्नॅक्ससुद्धा ऑर्डर करू शकता, त्यांच्या इंस्टाग्राम मिलिमो पेजवरती जाऊन। कॅबिनेट मिनिस्टर आशिष शेलार यांनीही त्यांचं या बालपुस्तक जत्रेबद्दल खूप छान मत व्यक्त केलं होतं। इथे इंस्टाग्रामवरती जाऊन मिलिमो पेजला फॉलो केल्यानंतर हे लहान मुलांसाठी बोलून त्यांनी फ्री ठेवले होते। आम्ही सुद्धा त्यांच्या पेजला फॉलो करून नैतिक आणि कार्तिकसाठी 2 बलून घेतलेले। इथे खाण्याच्या पदार्थांचे भरपूर स्टॉल होते, आम्ही शोधत होतो काय काय खाण्यासाठी आहे ते। मग आम्ही दाबेली, भेळ, पाणीपुरी, आप्पे असे वेगवेगळे पदार्थ खाऊन आमची पोटपूजा केली। कारण नैतिकनेही वडापाव खाल्लेला। मी लहान असताना जे पेपरमध्ये चिंटूचे कॉमिक वाचत होते ना, त्याचे लेखक चारुहास पंडित सुद्धा आम्हाला इथे भेटले। लहान मोठे सगळेच या कार्टून पाहण्याचा आनंद घेत होते। या बालपुस्तक जत्रेमध्ये आपले लहानपणीचे जुने खेळ सुद्धा आयोजित केले होते, जसं की विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळवणे, असे बरेचसे खेळ होते जे जुन्या प्रकारचे त्यांनी आयोजित केलेले होते। लहान मुलांसोबत मोठी माणसं सुद्धा हा खेळ एन्जॉय करत होते।
आणि हे इथे नैतिकला विटी दांडू कसं खेळायचं ते शिकवत होते. इथे त्यांनी काही रिंग्स ठेवल्या होत्या लहान मुलांना, मोठ्या माणसांना, सगळ्यांनाच खेळण्यासाठी. इथे एक मुलगी नैतिकला दाखवत होती की कसं तो हे रिंग खेळू शकतो ती. आणि कार्तिक तर बघा त्याच्या अगोदर स्वतःच खेळायला लागला होता. इथे दोघांनाही जमत नसलं तरी त्यांनी रिंग खेळण्याचा भरपूर प्रयत्न केला. मी लहान असताना आमच्या गावाकडे टायर पळवायचा खेळ खेळायचो आम्ही लहानपणी. तो खेळ सुद्धा मला इथे दिसल्यानंतर मी सुद्धा टायर खेळायला घेतला. खूप जुना खेळ आहे आणि आता हा खेळ सुद्धा सहसा एवढा कोण खेळत नाही. आणि मला तर एवढ्यात हा खेळ गावाकडे सुद्धा कोणी खेळताना दिसलेलं नाही आहे. आणि पुण्यात हा खेळ मला तर थोडंसं नवलच वाटलं की इथं यांनी खेळाचं आयोजन केलेलं. नैतिकला टायर खेळता येत नव्हते, पण माझ्यासोबत तो सुद्धा शेवटी टायर खेळायचं शिकलाच. आणि ते बघा शेवटी नैतिक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे टायर पळवायचा खेळ शिकला. आणि त्याला एवढ्या सगळ्या खेळात ते टायर पळवायला जास्त आवडायला लागलं शेवटी. आणि इथे नैतिक आणि कार्तिक दोघंजण गोट्या खेळत आहेत, जे की आपण लहानपणी खेळायचो. त्या दोघांनाही ते जमत नव्हतं, पण त्या दोघांनाही ते गोट्या खेळायला इतकं आवडत होतं ना. नुसतंच ते गोट्या इकडे, कार्तिक तर नुसतंच इकडे तिकडे गोट्या फेकायचा. आणि हे इथे लगोरी खेळत आहेत. आणि नैतिक सुद्धा नंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात भरपूर रमलेला. आणि आम्ही नेहमी जेव्हा शनिवारी आणि रविवारी 2 दिवस सुट्टी असते ना, तेव्हा आमच्या दोन्ही मुलांना जिथं भरपूर एन्जॉय करता येईल ना अशा ठिकाणं शोधत असतो. आणि या जत्रेत लहान मुलांच्या पुस्तकांसोबत लहान मुलांच्या खेळाचं इतकं छान आयोजन होतं ना की आमच्या मुलांनीही खूप इथं एन्जॉय केला. त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलेलं इथं. आणि नंतर इथे काही फ्री पुस्तकं आणि थोडंसं फ्री स्नॅक्ससुद्धा मिळत होते, जे की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून आम्ही काय काय घेतलं आणि आम्हाला इथे फ्रीमध्ये काय मिळालं ते. नंतर आम्ही ज्या कारणासाठी इथे आलेलो की लहान मुलांसाठी जे जे पुस्तक आहे ते पाहण्यासाठी पुढे गेलो. आणि तुम्हाला दिसतच असेल की इथं त्यांनी इथे आपल्या महाराष्ट्रातील महापुरुषांची चित्रे चिटकवलेली होती सगळीकडे. इथे तुम्हाला लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तके, तुम्ही लहान मुलांना संस्कार कसे लावू शकता, लहान मुलांना जडणघडण कसं करू शकता, भरपूर प्रमाणात भरपूर प्रकारची पुस्तके आम्हाला इथे दिसली. लहान मुलांसाठी ड्रॉइंगची पुस्तके होते, आपल्या महाराष्ट्रातील महापुरुषांचा जो इतिहास आहे त्यांची सुद्धा पुस्तके इथं होती. आपण नेहमी बघतो ना त्यापेक्षा काही वेगळी पुस्तकं मला इथे बघायला मिळाली. आणि इथं पुस्तकांचं कलेक्शन एवढं मोठं होतं ना, 2 मजली होतं पूर्ण पुस्तकांचं कलेक्शन. खूप सारे स्टॉल होते पुस्तकांचे. फक्त पुस्तकी नव्हे तर तुम्ही प्रॅक्टिकली मुलांना कसं शिकवू शकता याचेही तिथं साहित्य होते भरपूर. आता आपलं पोट कुठे सांग. आणि मला पण ह्याच्यात दाखव. आणि इथं आहे ह्याच्यात दाखव. ह्याच्यात पोट कुठे आपलं. अरे दे टाळी. जमलं टाळी दे. दे की टाळी दे. वा आता सांग मला. इथं आहे का इथं आहे. मला नाक आहे का नाक हवंय ते हवंय. मला मोबाईल बघायचा आहे. चिडचिड केली ना तर डॉक्टरकडे घेऊन येतील बाबा. आणि बाबांना चष्मा लावायचा का तुला लावायचा हो का नाही लावायचा. मुलांना तुम्ही बाऱ्याखडी सोप्या पद्धतीने कसं शिकवू शकता याचंही तिथं साहित्य होतं. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला पुस्तकं तर दिसलीच, त्यासोबत कापडाची बनवलेली पुस्तकं, कापडी खेळणी असंही बरंच काही इथं आम्हाला दिसलेलं.
पुस्तक आहेत कापडी मराठी. 200. ब्लॉक पाहिजे ब्लॉक. ज्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती मिळवायची ते बांधल्या जिल्ह्यावर ठेवायचं. आता हे पुणेवर ठेवणार, फार सोपं आहे. पुणे जिल्ह्यात पिकं कोणते, पर्वत कोणते, तालुके 14, ह्या बॉक्समध्ये सगळी माहिती पुणे जिल्ह्याची. अरे इथं नाही ते बबल. हे बघा इथं आहे, घ्या की बघा ना. डायस आहेत का? बरोबर डायस आहे आणि असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इन्स्ट्रक्शन दिले ते कसं खेळायचं. काय काय लिहिले असं का? हां, आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लिहिले. आता इथून इथे सुरू होत आहे. आता 5 उंच उड्या मार, 5 झाडांची नावे सांग किंवा घरातल्या वस्तू शोधून दाखव. इथून बाहेर पडल्यानंतर सारसबाग जवळच होती. मग आम्ही तिथून सारसबागेसाठी निघालो. इथे सारसबागेमध्ये आल्यानंतर नैतिकला आम्ही फक्त कोल्ड कॉफी पाजलेली, कारण त्याची खूप पिण्याची इच्छा होती ना. आम्ही तर काहीच खाल्लेलं नव्हतं, कारण आम्ही मागेच बालपुस्तक जत्रेमध्येच भरपूर काही खाल्लेलं होतं. आणि ते पाऊसही खूप थोडा सारखा चालू होता, त्याच्यामुळे आम्ही इथं जास्त वेळ थांबलो पण नाही. आणि हे तर बोलत होते की उगाच आलो आपण सारसबागेत. इथे अंधारही खूप आहे आणि पाऊसही चालू होता बारीक बारीक आणि उशीरही झालेला. आणि इथं कमळाची फुलं किती छान दिसत आहेत. पिंक कलरची, व्हाईट कलरची, अशी 2-3 प्रकारची कमळाची फुलं मला इथे दिसली. आणि इथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि रिक्षामध्ये बसून मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचलो आणि घरी गेलो.